रे गवधर ज्ञानदेव बारा पुंडरी गवधर विठ्ठल ज्ञानदेव सारासार विचार करा उठा उठे, सारासार विचार करा उठा उठे, नामधरा कंठी विठोबाचे. तयाच्या चिंतनी निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. जन्मोनी आकुळी वाचे स्मरा किंवा स्मरे राम, धरे हाचे नेम हरनिशे. तयाच्या चिंतनी निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. तुका म्हणे कोटी कुळीते पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. तयाच्या चिंतनी निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नम. दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया. कृपादाने कथेचा विस्तारू, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तारू. कृपादाने कथेचा विस्तार. सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या. यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरू दास तुका, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता. काय माझी वाणी मानेल संतासे, अरंजवो चित्तासे आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे देय प्रेम काही कळा. संपाद्य ज्ञानंची विदाय, भक्तिं विलोकितोयेन समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुंत. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. तुम जाला गेलो निज चरणात, तुम जाला गेलो निज चरणात. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेरो. चला गलो निज चरणा, तुम चला गलो निज चरणा. ओ स्वामी दया देवा, ओ स्वामी दया देवा. सेवे लागी सेवक झालो, तुम चला गलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेर. लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेर. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर सुधाम्ना. अन्यौषहस्तचरणश्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. सारासार विचार करा उठा उठे, नामधरा कंठी विठोबाचे. तयाच्या चिंतनी निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबारा यांचा 4 चरणाचा मार्मिक असा अभंग आहे. अभंग या ठिकाणी चिंतन सेवेकरता घेत असताना मला काही परिचय नाही महाराजांचा. त्याने सांगितलं म्हणजे महाराज 2-3 दिवस पंढरपुराचंच वर्णन केलं
मग आज त्या ठिकाणी नामाचं वर्णन केलं तर जमेल का? मला अभंग घ्यायचा होता, एक धरीला चित्ती आम्ही रखमाईचा पती, म्हणजे फेटा बांधेपर्यंत. पण त्यांनी मला सांगितलं म्हणले महाराज, त्या दृष्टिकोनातून हे चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न करतो आहे. मला वाटते नागेश महाराज आहे की नाही, प्रकाश महाराजांच्या मार्गदर्शनानं हा उत्सव या ठिकाणी होतो आहे. आणि होत असताना तुम्ही चालले लवकर म्हणले कुठे बाबा दोघांनी, तुम्ही गीते महाराज चाल कमीत कमी 1 तास म्हणावं लागते. तुम्हाला जमली नाही दोघालाही चाल म्हणायला, 1 तास चाल म्हणावं लागते तुम्हाला सांगतो. तुम्ही लय लवकर चाल ओळखली. वैकुंठवाशी आचार्य वेदांत वाचस्पती जगन्नाथांना पवार म्हणायचे. दोघं जणांनी चाल म्हणायला चालू केली. चिमणी आली, अंडे घातले आणि पिलं घेऊन गेली तरी चाल संपली नाही. पण ते तुम्हाला जमले नाही तुम्हाला सांगतो. आणि हे दुर्दैव झाले वारकरी संप्रदायामध्ये. आणि आपण ते तुम्ही टिकवतात. तुम्ही आज जर परंपरा कोणामुळे टिकली असेल तर ह्या जुन्या लोकांमुळे टिकली तुम्हाला सांगतो. त्यांनी परंपरा टिकवली त्या लोकांनी. अनेक ठिकाणी आमचे देव आहेत तिथं. महाराजामुळे इटोलीला मला येण्याचा योग आला. आणि तुम्हाला बघितल्यानंतर मी त्यांच्या इथं गेलो होतो. इटोलीला गेल्यानंतर माझ्याजवळ 7वा दिवस होता. हेची व्हावी माझ्या जन्मोजन्मी तुझा दास. बरोबर तुमच्याकडे आलो मी. आणि तुम्ही आल्यानंतर अवघे जने पापनाशी ते असे पंढरशी गात जागा. आपण दोघे तिघे निंगोले महाराज वगैरे होते. आणि काय होतं, एखाद्या महाराजानं तुम्ही ऐकलेला अभंग जर डबल घेतला तर त्या महाराजाचं डिपॉझिट जप्त होतं. म्हणतात बुवा मला काय माहिती नाही. मग त्याच्यापेक्षा हा अभंग एक घ्यावा. आणि इथं शूटिंग करणारे आमचे श्रीहरी कीर्तन ते त्या ठिकाणी आलेले आहेत. सर्व परिसरातील सर्व गायक वादक महाराज नाही पण संदीप महाराज हां. तर असे गायक वादक मंडळी आहेत, मृदंगाचार्य, हे सर्व लहान असणारे सर्व विद्यार्थी मंडळ आहे. वेळ झाली. एक फार मोठी महात्मे भेटले, त्यांना मी बोललो. आणि त्यांनी तिथं आता त्यांना म्हणावं का मला गडबडे, मला कीर्तनाला जायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मला 1-5-10 मिनटं त्या ठिकाणी वेळ झाला. गाडी किती उशिरा सुटू द्या, वेळेवर बरोबर तुमच्या वेळेमध्ये 8ला बरोबर कीर्तनाची मी सांगता करेन. मला परंपरा 2 आहेत. एक वारकरी फडकऱ्याची परंपरा 341 वर्षाची, म्हणजे ज्ञानोबाराय तुकोबाराचा पालखी सोहळा ज्यांनी काढला, तपोनिधी नारायण महाराज म्हणजे जगद्गुरू तुकोबाराचे तृतीय चिरंजीव, त्यांच्या वेळेच्या पादुका घेऊन जाण्याचं काम ज्या जगन्नाथ महाराजांनी केलं त्यावेळीपासूनची परंपरा आहे. एक परंपरा म्हणजे वारकरी फडकऱ्याची. आणि दुसरी परंपरा म्हणजे या महाराष्ट्राला 80% कीर्तनकार ज्या संस्थेने फुकट आणि मोफत दिले त्या गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेचा मी विद्यार्थी आहे. त्याच्यामुळं मी जे काही बोलेल ते बोलत असताना सर्व कंपनीचा माल आहे, चायना माल अजिबात नाही. आणि गोलेबॉनचा माल आहे, हा दुसरा कोणाचा माल नाही. हे वैकुंठवासी गुरुवर्य गोलेबॉनच्या मुखातून, विठ्ठल बाबा घुले यांच्या मुखातून ऐकलेले हे चिंतन मांडण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करतो. 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सत्ययुग आहे, त्रेतायुग आहे, द्वापारयुग आहे आणि कलियुग आहेत. युग जरी वेगवेगळ्या प्रकारचे असतील पण सत्ययुगामध्ये मनुष्य जगत असताना 1,00,000 वर्ष जगायचा. पण ज्यावेळा त्रेतायुग आलं आणि त्रेतायुग आल्यानंतर त्याच्यात शून्य कमी झाला. बोला बाबा किती झाले? अहो 1,00,000 आता शून्य कमी झाला, 10,000 झाल्यानंतर ज्यावेळेला द्वापारयुग आलं आणि द्वापारयुग आल्यानंतर पुन्हा एक शून्य कमी झाला. किती झाले? 1,000 झाल्यानंतर ज्यावेळेला कलियुग आल्यानंतर पुन्हा एक शून्य कमी झाला, 100 झाले. आता मात्र देवाला प्रार्थना करा की आता काही शून्य कमी करू नकोस, नाहीतर 2 पंचवार्षेसुद्धा व्यवस्थित पार पडणार नाहीत. म्हणजे याचा अर्थ असा होत असतो 100 वर्षाच्या आयुष्याची मर्यादा त्या ठिकाणी आपल्याला दिली. आणि दिल्यानंतर त्याचा परिणाम असा झाला. आमचे गुरुवर्य संदीपान महाराज सांगत असतात, बाळपणे गेले नेनता तारुण्य दशे विषय व्यता, वृद्धपणी प्रवर्तली चिंता मरे मागुता जन्मधरी. या प्रकारानं 100 वर्षाचं आयुष्य फक्त आपल्या हातात राहिलं आहे. मग आयुष्य जर कमी असेल तर मग या असणाऱ्या कलियुगामध्ये कोणतं साधन करावं याच्याकरता गुरुवर्य बंडातात्या कराडकरांची एक आवडती चाल म्हणतो. मला स्वरात येणार नाही पण जोरात म्हणतो कमीत कमी, विठाला विठाला. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन,
बुवा म्हणायचे वैकुंठवासी गुरु विठ्ठल बाबा घुले बुवा म्हणायचे चॉकलेट खाताना चोकून खावं लागतं, गिळायचं नसतं. लक्षात आलं बरं, नाही तर उद्याच्या कीर्तनात लक्षात घ्या. परिस्थिती अशी आहे, काही गोष्टी आहेत हे वारकरी संप्रदायामध्ये त्याचा आनंद घ्यायचा असतो, लगेच त्या संपवायच्या नसतात, त्याचा आनंद घ्यायचा असतो. तसं महाराज म्हणतात तेने नारायण देईल भेटणे. कलियुग जरी असेल आणि आयुष्याची मर्यादा जरी कमी असेल तरी आमचे बुवा म्हणायचे काही जणाच्या येण्यामध्ये आनंद असतो आणि काही जणाच्या जाण्यामध्ये आनंद असतो. आणि मोठी माणसं, एक शब्द आमच्या पाठामध्ये सारखा याचा बुवांचा, बुवानी म्हणायचं मोठी माणसं येत असतात आणि आपलं कार्य झालं की उचलत्या पावलांनी निघून जातात. काय शब्द होता बुवांचा, मला ते पुन्हा पुन्हा शब्द आठवतात. अजूनही नामदेव महाराजाच्या मंदिरात गेलं की पहिल्यांदा तिथं बुवा दिसतात. कारण का, ही मोठी माणसं गेले पण त्यांची कीर्ती मात्र अजून त्या ठिकाणी पाठीमागे राहिली. तुम्हाला सांगतो, काही लोक जाण्यात आनंद आहे आणि काही लोक कायम राहण्यात त्या ठिकाणी आनंद आहे, हे लक्षात घ्या. आयुष्य कमी आहे पण आयुष्याच्या मर्यादेमध्ये संत महात्म्याने एकच उत्तर दिलं, तेने नारायण. त्याच्यात ते 2 उदाहरण देतो. शबरी प्रभू रामचंद्राकडे गेले का प्रभू रामचंद्र शबरीकडे आले, बोलत राहा. शबरीकडं प्रभू रामचंद्र येतात, बरोबर आहे. सावता महाराज पंढरपूरला देवाकडे येतात का देव सावता महाराजाकडे जातो? देव सावता महाराजाकडे. सुखी येतो घरा नारायण का नलगती साय असं जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण. मग काय करा, काळाचा घाला पडण्याच्या अगोदर गुरुवर्य मारुतीबाबा कोरेकर बाबा म्हणत असतात, मोठ्या माणसाने अविश्वासाचा ठराव येऊन राजीनामा देण्यापेक्षा शहाण्या माणसानं लवकर राजीनामा द्यावा. पण परिस्थिती अशी झाली, काही लाजे झाले आणि काही बिनलाजे झाले. ती भाषा बुवांचीच आहे. तुम्हाला सांगतो, माणसं म्हणतात तुम्हाला लाज आहे का, आता लाजच जर नसेल तर काय आपल्याला त्याचं वाटणार आहे, हे लक्षात घ्या. तसं हे नामस्मरण आपण जर मनातून केलं. पण महाराजांनी विचारलं, महाराज वारकरी संप्रदायामध्ये अनेक देव आहेत, मग आम्ही कोणत्या देवाचं नामस्मरण करावं सांगा ना तुम्ही. मग त्यावेळेला महाराजांनी सांगितलं, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. आपण देवाचं नामस्मरण हे करावं, कोणाचं, रामाचं करा, कृष्णाचं करा, केशवाचं करा, विठ्ठलाचं करा. पण इथं तुकोबारा सांगतात की नामस्मरण करायचं आहे पण त्याचं करा, कोणाचं, विठ्ठलाचं करा. मग विठ्ठलाचं करत असताना विठ्ठलाचंच का सांगितलं तर आमच्या उमेशबा दशरथे यांची एक आवडती चाल म्हणतो. तुम्हाला सांगू का, ज्यांची चाल असते ना आपण म्हणतो ना त्यांचं नाव घ्यायचं, बाबा कुठे बाबा नाव घ्यायचं. ज्यांचा दृष्टांत सांगितला त्यांचं नाव कीर्तनात आपण घ्यायचं. आता लय मोठं दुर्दैव झालं आहे, महाराज जिथं खोकला तिथं खोकून इतके अभंग कीर्तनं फिट बसवले लोकांनी. पण त्या कीर्तनकाराचं ज्याचं टिपण बसवलं त्याचं नाव घ्यायला लोक तयार. सांगू का सोपन काकाच्या भाषेत, इसादकर सांगा म्हणलं तर सांगतो, नाही तर नाही सांगत. सांगू, पण तुमचं शूटिंग चालू आहे म्हणून सांगता येई नाही मला. बघा तुम्ही, ते जर नसतं ना 100% सांगितलं असतं. दुर्दैव असं झालं, काही लोक तर म्हणायला लागले मी आळंदीला गेलो नाही, कोणाकडे शिक्षण घेतलं नाही, कुठं अध्ययन केलं नाही, पण कीर्तन करतो. वैराग्य सांगावे लागतं आणि वैराग्य भोगावे लागतं. आज जर तुम्हाला त्या ठिकाणी वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले यांना नाही बघता आलं तर फक्त तुम्ही मोठ्या कदम माऊलीला बघा, त्याचं पुण्य तुमच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. हे वारकरी संप्रदायाच्या फार मोठ्या विभूती वारकरी संप्रदायाकरता त्या ठिकाणी जगल्या. वैराग्य सांगणं वेगळं आणि वैराग्य जगणं वेगळं. विठाला विठाला. मग विठ्ठलाचंच नाव का घ्यायचं. इथून मी बाजूला गेलो होतो तर उमेशबाची ती चाल मी सहज म्हणतो, बळया माझा पंढरी राम, बळया माझा पंढरी राम, बळया माझा पंढरी राम, बळया माझा पंढरी राम. जो या देवांचा ही देवा, जो या देवांचा ही देवा, बळया माझा पंढरी राम, बळया माझा पंढरी राम. तुझ्या देवाचा हे देवा, तुझ्या देवाचा हे देवा, बळया माझा पंढरी राम, बळया माझा पंढरी राम. बळया माझा पंढरी राम, बळया माझा पंढरी राम, बळया माझा पंढरी राम.
जास्त चाली येत नाहीत, वजन पाडण्याकरता अशा 5-6 पाठ केलेले आहेत बेबे, हे लक्षात घ्या. बळीया माझा पंढरीराव जो या देवांचाही देव. आमचं वारकरी फडकऱ्याचं गाता भजन 5-5, 6-6 तास गाता भजन असतं, आहे की नाही. आणि किती मजा असते तुम्हाला सांगतो. आम्ही म्हणत नाही नाश्त्याला मध्ये भजन सोडायचं, न्यारीला भजन सोडायचं. शब्द किती महत्त्वाचा आहे, न्यारी. आणि ते पहिल्यांदा 2-3 तास भजन केलं जातं, न्यारीला सोडलं जातं, पुन्हा 2-3 तास भजन केलं जातं, 5-5, 6-6 तास गाता भजन केलं जातं. पण सुंदर ते ध्यानला झालेली चाल ह्याची दान देगा देवापर्यंत त्या ठिकाणी कमीत कमी 100-500 चाली होतात. पण डबल चाल तुम्हाला ऐकायला भेटणार नाही. आम्ही व्यवहारात ते गरीब लोक आहेत, आम्हाला मठ नाही बांधता आला, आम्हाला गाडी नाही घेता आली, आमच्याकडे शेती नाही, आमच्याकडे पैसे नाहीत. पण आमच्याकडे जगद्गुरू तुकोबाराचा गाथा आहे, ज्ञानोबाराचे ज्ञानेश्वरी नाथ महाराजांचं भागवत आहे. आम्ही हे वारकरी संप्रदाय ते श्रीमंत लोक आहेत, आमच्याकडे काही कमी नाही, आहे का नाही. म्हणून आपण आई माझी म्हणायचं नाही. तुम्हाला सांगतो आपण काय म्हणायचं, लेकुराचे हित जाणी माऊलीचे चित्त. आई माझी काय बाप दुसऱ्याच आहे काय, मला सांगा ना. हे म्हणायचं नाही. आपण शपकप्रमाणे कीर्तनामध्ये म्हणायचे नाहीत. आपण मोठ्याची लेकरं आहेत. आणि मोठ्याच्या लेकरांनी गरिबाची मुलगी जर श्रीमंताच्या घरी दिली तर तिनं पुन्हा भीक मागायची नाही मागायची. राजयाची कांता काय भीक मागे, त्यांनी भीक मागायची नाही. पण एवढे भीक मागे वाढले तुम्हाला सांगतो. इथलं प्रमाण म्हणतील तिथलं म्हणतील, कुठले शपक. आपण ते प्रमाण त्या ठिकाणी म्हणायचे नाहीत. आपण जे म्हणायचं कुठपर्यंत, ज्ञानोबारा निवृत्तनाथांपासून बहिणाबाई निळोबारायपर्यंत इथपर्यंत जे संत आहेत त्यांची प्रासादिक वाणी आहे. आणि त्याच्यामधले प्रमाण आपण कीर्तनामध्ये त्या ठिकाणी आपण देत राहायचे. आता मी कुठून बाजूला गेलो, बळीया माझा पंढरीराव जो या देवांचाही देव, ज्याच्या ठिकाणी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम प्रकारची शक्ती आहे. नाटामध्ये सांगितलं, करशील तरी नो हे काही, राईचा डोंगर पर्वत राई, आपुले करुणेची साई करिवाई मदवरे. या प्रकारानं त्याच्या मनामध्ये आलं की तो त्या ठिकाणी करोडपती करतो. आणि त्याच्या मनामध्ये आलं की रोडपती त्या ठिकाणी करतो. तुका म्हणे आले समर्थाचे मना दरी होय राणा रंग त्याचा. मग काय करा, त्याचंच नामस्मरण आपण त्या ठिकाणी करा. मग कोणाचं नामस्मरण, नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे सारा विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे. सारा विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे. सार विचार करा उठा उठे. पहिला शब्द आला सार विचार. महाराज म्हणतात आसार ते टाकून द्या, आणि सार मात्र त्या ठिकाणी ग्रहण करा. एक जगद्गुरू तुकोबारायचं त्या ठिकाणी प्रमाण आहे. त्या प्रमाणामध्ये तुकोबाराय म्हणतात, फलकट तो संसार येते सार भगवंत. काय करा, आसार ते टाकून द्या, सार मात्र त्या ठिकाणी ग्रहण करा. आपण सर्व मराठवाड्यातली मंडळी, त्याच्यामुळं आपल्या लवकर लक्षात येईल. पहिलं ज्यावेळेला मळणी यंत्र नव्हते त्यावेळेला माणसं काय करायचे, ते बैल जे आहेत ना ते बैल जुंपायचे, आणि जुंपल्यानंतर काय करायचे, ते मळायचे, आहे की नाही. आणि मळल्यानंतर पुन्हा कशावर उभं राहायचे, तेवढा म्हणतात का तुमच्याकडं, हां वावडी म्हणतात कोणी, हां जवळजवळ एकच आहे आपलं. मग त्या वावडीवर त्या ठिकाणी उभा राहायचे. आणि उभा राहिल्यानंतर देवा त्या वावडीवर उभे राहिले की वारं येईल तसं उधळायचे. जसं 2024ला उधळलं तसं. तुमच्या येतं का नाही लक्षात नाही, तर जाऊ द्या, परिस्थिती अशी आहे की नाही. लोकांनी जसं वारं येईल तसं लोकांनी उधळलं, आहे की नाही. मग परिणाम काय झाला माहिती आहे का, धान्य जे सार आहे ना ते जवळ पडतं, आणि आसार ते फुसकट मात्र लांब जातं. बुवा विनोदानं म्हणायचे. मग काय करायचं, धान्य टाकून द्यायचं आणि भुसकट मात्र पोत्यात भरून आरतीला घेऊन जायचं. बुवांचा शब्द म्हणजे पुन्हा म्हणायचे तुम्ही जागेत का नाही याच्याकरता मी बोललो. मग काय करायचं, सार जे धान्य आहे ना ते घ्यायचं आणि आसार भुसकट मात्र त्या ठिकाणी टाकून द्यायचं. एक झालं. दुसरं उदाहरण देताना बुवांनी द्यायचं, बुवा म्हणायचे बदाम खाण्याकरता दिला की वरचं टाकून द्यायचं आणि आतलं ग्रहण करायचं. म्हणजे एक सार आहे एक आसार आहे. खारी खाण्याकरता दिलं की वरचं सार घ्यायचं, आतले आठवडे मात्र टाकून द्यायचे. आणि तिसऱ्या वेळेला आता वर्तमान काळामध्ये जो काळ चालू आहे आंब्याचा, आपण जर पाहिलं तर आंब्यामधल्या 2 गोष्टी टाकाव्या लागतात. आतली कोय टाकावी लागते
वरचा सालीचा भाग टाकावा लागतो आणि एक भाग घरण करावा लागतो. म्हणजे 2 भाग आसार आहेत आणि 1 भाग सार आहे. बरोबर आहे. आता पंढरपूरमध्ये तुम्ही आहात, तुम्हाला जर खाण्याकरता पेढा दिला तर काय काय टाकून देणार त्याच्यातनं? काही टाकायचं नाही. प्रपंचातलं काहीच घ्यायचं नाही आणि परमार्थात तर काही टाकायचं नाही. म्हणून सारासार विचार करायचा. पण कोणता? आपण कुठून आलो, किती कालावधीपर्यंत राहायचं आणि कोणत्या दिवशी निघून जायचं, एवढाच फक्त विचार करायचा. कोहम कथमिदम जातम कोवे करतास्य विद्यते. आपण कुठून आलो, किती कालावधीपर्यंत राहायचं आणि आपल्याला कोणत्या दिवशी निघून जायचं, याचा फक्त त्या ठिकाणी विचार करायचा. वैकुंठवासी गुरुवर्य पांडुरंग बाबा वैद्य आमचे बुवा म्हणायचे, काय म्हणायचे, की आपण वाईट तरी विचार करायचा आहे आणि चांगला तरी विचार करायचा आहे. त्यांनी उदाहरण द्यायचं, दगडाचं ओझं तरी डोक्यावर घ्यायचं आहे आणि भाकरीचं तरी ओझं डोक्यावर घ्यायचं आहे. मग काय करा, मुक्काम पडल्यानंतर दगड खाता येणार नाही पण भाकरी मात्र 100% खाता येईल. तसं वाईट तरी विचार करायचा आणि चांगला तरी विचार करायचा आहे. मग कोणता विचार करा, तर महाराजांनी गोड विचार सांगितला. आपण काय करायचं, पाऊल टाकायचा आणि विचार करायचा, असं नाही विचार करूनच पाऊल टाकायचा. मग कोणत्या वेळा करायचा? महाराज म्हणतात, कोणत्या वेळेला काळाचा घाला पडेल हे सांगता येत नाही. क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. तसं सारासार विचार करा. उठाउटी याचा अर्थ असा आहे, महाराजांनी 2दा सांगितलं. बघा प्रमाण आपल्याला पाठ आहेत. आणि वारकरी संप्रदायातल्या काकड्याच्या चाली दररोज, कुठे बाबा, दररोज ज्यावेळेला मी प्रवासाला कीर्तनाला निघालो की पहिल्यांदा तुमचा काकडा ऐकतो बरं का. आणि तुमचा काकडा ऐकला की नंतर आबासाहेब गोडसे त्यांचा एकदा काकडा ऐकतो. ही काकडा ऐकला की आम्हाला काय होतं, आम्हाला स्वर नाही, 7 पट्टीत कुठं स्वर नाही, म्हणून तर पेटी लावू देत नाही मी कीर्तनाला, आपला स्वरच लागत नाही. त्याच्यामुळं नाही. पण तुम्हाला एक सांगतो, वारकरी संप्रदायामध्ये पेटी वगैरे लावायची नाही. वारकरी संप्रदायामध्ये एक टाळ, दुसरा असणारा मृदंग आणि तिसरा असणारा विणा. उद्यापासून फेटा बांधायचा बरं का बाबा, तुम्ही विणेकरी बाबा, उद्यापासून मी म्हणतो म्हणून बांधायचा. उद्यापासून विठाला विठाला विठाला. सारासार विचार. पुढे महाराज म्हणतात उठाउटी. आता 3 प्रमाणं देतो सरळ. एक पहिलं प्रमाण देतो, त्या ठिकाणी महाराज म्हणतात, संत महात्म्यांनी संताला जागं केलं का नाही. उठा साधू संत, साधा आपुले हित, जाईल हा नरदेह मग कैचा भगवंत. संतांनी संताला जागं केलं. काही वेळा समाजाला जागं करण्याचा प्रयत्न केला. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. आणि 3रं प्रमाण मात्र आवडते एक प्रमाण आमच्या तात्यांचं त्या ठिकाणी देतो. त्यांनी म्हणायचं, राही रकुमाबाई तुम्हा येऊ द्या दया. दया जय हलवनी मुनी जागे करा देवराया. जय हलवनी जागे करा देवराया. रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया, येऊ द्या दया. जे हलवनी जागे करा जागे करा देवराया. राही रकुमाबाई तुम्हा येऊ द्या दया, शे जे हलवून जागे करा देवराया. एक गुरुवर्य संदीपान महाराज एक उदाहरण देतात, ते देतो. पहिला जो काळ होता ना, त्यावेळेला समाज अशिक्षित असेल पण चांगल्या आचरणामध्ये त्यांनी स्वतःचं आयुष्य घालवलं. एक काल होता तुमचा कालावधीमध्ये, त्या कालावधीमध्ये तुम्ही पहाटे 4ला उठायचे. बरोबर आहे ना, होय का नाही बोला की. तुम्ही कितीला उठायचे? पहाटे 4ला. आता लोक सुशिक्षित झाले त्याच्यामुळं पहाटे 10ला उठतात. बोला की होय, नाही तर नाही म्हणा. आता कितीला उठतात? पहाटे 10ला. आणि तात्याची भाषा जरा वापरतो, त्यांच्या मोठ्याच्या मुखातून आलेले शब्द घ्यायला काय हरकत आहे. पहिला लोक समाज अशिक्षित होता त्याच्यामुळं नाकातून शेंबूड काढला की फेकून द्यायचा.
आता लोक सुशिक्षित झाल्यामुळं रुमालात साठवून खिशात ठेवतात. हा बोला की, हे की नाही म्हणजे सुशिक्षित झाला ना समाज, म्हणजे हे दुर्दैव झालं. आणि पहिला एक जो काळ होता अशिक्षित काळ होता, त्या कालावधीमध्ये लोक जेवायला बसले की असे पंगत धरून बसायचे, वाढणारे फिरायचे आणि जेवणारे एका ठिकाणी बसायचे, म्हणजे समाज अशिक्षित होता. आता लोक सुशिक्षित झाले, त्याच्यामुळं काय होतं, वाढणारे एका ठिकाणी थांबतात आणि जेवणारे सगळ्या मंडपात ताट घेऊन फिरतात. तुम्हाला सांगतो, आहे की नाही, म्हणजे हे दुर्दैव झालं ना. म्हणजे परिणाम असा झाला की तुकोबाराय त्या ठिकाणी संत महात्मे जागा जागा म्हणतात. मग कोणत्या ठिकाणी जागा, जिथं जागायचं तिथं समाज झोपलेला आहे आणि जिथं झोपायचं तिथं समाज जागा आहे. का, परमार्थामध्ये समाज झोपलेला आहे आणि प्रपंचामध्ये जागा आहे. काय जागा की निधलाशी, सुने जाग होणे दारापाशी, तुझ्या हितासाठी करी वसवसी, भेटी न घेसी वासुदेवासी. गा दुसरं प्रमाण आहे, मज निरंतर. काय सांगू आता संताचे, जागविते मज निरंतर, जागविते मज निरंतर. काय सांगू आता संताचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविते, मज निरंतर जागविते, मज मज निरंतर जागविते, मज निरंतर जागविते. काय द्यावे त्याची आवे उतराई, द्यावे त्याची आवे उत्तराई. काय द्यावे त्याची आवे उत्तराई. काय द्यावे त्याची आवे उत्तराई. काय सांगू आता संतांचे उपकार. मद निरंतर जागविती, शिकविती आणि सांभाळिती. संत महात्म्याने हा उपकार केला. अज्ञानाच्या अंधकारामधून समाजाला ज्ञानाची जागृती देण्याचं काम केलं. एक ओवी बघा ज्ञानोबराची, अवेद्येची या निदा, विश्वस्वप्नाचा हा धंदा, भोगेत होता प्रबुद्धा अनादि जो, तो महावाक्याचे नि नावे, गुरुकृपेचे नि थावे, माता हात ठेवीला नव्हे थापटीला जैसा. या प्रकाराने ज्ञानोबराय म्हणतात, अज्ञानाचा अंधकार घालवण्यात ज्ञानाची जागृती दिली. आणि याच्याकरता संत महात्मे उठा 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 म्हणून संत महात्मे जागा करतात. एकदा सांगण्याच्याऐवजी माझ्या तुकोबाराने दोनदा सांगितलं. का सांगितलं, आपल्याला एकदा सांगून ऐकू येत नाही, याच्याकरता तुकोबाराने दोनदा सांगितलं. आमचे बुवा म्हणायचे की पत्र ज्यावेळेला मुलीला किंवा आपल्या नातेवाईकाला टाकलं की टाकल्यानंतर त्या पत्रावर शेवटी लिहिलं जायचं की पत्राचे उत्तर जरूर जरूर देणे. एकदा नाही, कितीदा, दोनदा सांगितलं जायचं. हे जसं तसं महाराज त्या ठिकाणी म्हणतात, काय करा, सारासार विचार करा, उठा उठी. पुढे महाराज म्हणतात, नामधरा कंठी विठोबाचे. एवढे देवाचे नामस्मरण आहेत, पण त्याच देवाचं नामस्मरण का करायचं हे मला सांगितलं. नामधरा कंठी विठोबाचे. काही वेळा देवाचं नामस्मरण हे उघड करा आणि काही वेळा देवाचं नामस्मरण हे मनात करा. जुन्या कीर्तनकार मंडळीचे वैकुंठवासे आचार्य वेदांत वाचस्पती जगन्नाथांना पवार अण्णा एक त्या ठिकाणी उदाहरण द्यायचे. अण्णा म्हणायचे, काही वेळा देवाचं नामस्मरण हे मनात करावं आणि काही वेळा देवाचं नामस्मरण हे आपण त्या ठिकाणी उघड करावं. आता माझ्या बोटात अंगठी आहे, दिसते का? होय म्हणा की, होय म्हणा. आपल्याला काही होय म्हणायची सवय लागली कीर्तनात, होय म्हणत जा. तुम्हाला सांगतो, लोक इतका खाली स्तर घसरला, तुम्हाला सांगतो कीर्तन ऐकण्याचा, की काही कीर्तनकार कीर्तनामध्ये तुकोबाराय वैकुंठाला गेले नाही. आणि महत्त्वाची गोष्ट, तुकोबाराय वैकुंठाला गेले नाहीत आणि तुकोबारायचा गाता तरला नाही असं म्हटल्यानंतर सुद्धा लोकांनी टाळ्या वाजवल्या. किती मोठं दुर्दैव असेल सांगा ना. म्हणजे आपल्याला कळतं का नाही हे सुद्धा आमचे बुवा म्हणायचे. काही जणाला कळत नाही, काही जणाला काय कळत नाही हेही कळत नाही, आहे का नाही. किती मोठं दुर्दैव आहे. कशालाही आपण त्या ठिकाणी टाळ्या वाजवतो, माझं मत आहे. आणि तुम्ही आता हे आपण कीर्तनामधून सर्वांकडे गेलं पाहिजे.
एखादा कीर्तनकार जर 2 तासामध्ये अभंगावर जर नाही बोलला तर आपण कीर्तनामध्ये कीर्तन झाल्याबरोबर त्या महाराजाला जाऊन भेटायचं 50 लाखाच्या गाडीजवळ जाऊन आणि त्या महाराजांना म्हणायचं, महाराज या अभंगावर एवढे कीर्तन ऐकले पण तुमच्यासारखा चांगला कीर्तन करणारा मी अजून काही बघितलं नाही, आहे की नाही, असं त्यांना म्हणायला पाहिजे. आणि बाबा कुठे बाबा, मी तुम्हाला माफी मागतो सर्वांना आणि आज मी बोलून जातो. हे एक ठाकूरबाचा फड आहे आणि ठाकूरबाच्या फडावर मी आज बोलून जातो. आता काय कमीच राहते. थोडासा बदल करत चला. काय बदल करायचा मी विनंती करतो पंढरपूरमधून, आपण फक्त एक बदल करा. काय बदल करा? जो 35,000 मागतो ना त्याला 35 द्या, जो 50 मागतो ना त्याला 50 द्या. फक्त एक काम करा, गावात कीर्तनाला येऊ द्या, आल्यानंतर भरपूर जेवण घाला आणि फक्त मंडपाकडे कीर्तनाला निघाला की त्या कीर्तनकाराला सांगा की महाराज यावर्षी आमच्या गावातील नियम जरा बदलले. ते म्हणतील काय बदलले? आमच्या मंदिरावर गेल्यानंतर 7 अभंगाच्या चिठ्ठ्या टाकल्या जातात, त्याच्यातला जो अभंग चिठ्ठीचा लागेल तो अभंग तुम्ही कीर्तनकारानं फक्त घ्यायचा, एवढी आमची पद्धत आहे. बोला की जरा. तुम्हाला सांगतो 50 वाले तर पहिल्या झटक्यातच बंद होतील. तुम्हाला सांगतो पहिल्या झटक्यात बंद पडतील. तुमचं काय मत आहे हे लक्षात घ्या. ही अशी पद्धत थोडीशी बदलली पाहिजे. आणि तुम्हाला सांगू का, कीर्तनं कोणाचे घेतले हे संयोजकावर अवलंबून आहे. बरोबर आहे का नाही? संयोजक जसा असेल, ज्या त्या प्रमाणाचा असेल त्या त्या प्रकारानं कीर्तनं त्या ठिकाणी घेतली जातात. तुम्हाला जर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कीर्तनं जर आवडत असेल, अभंगावर न बोलणारा, मी तर तुम्हाला त्याच्यापुढे सांगेल, आमचे बुवा म्हणायचे महाराज किती लाखाच्या गाडीत आला हे बघत जाऊ नका, महाराज 2 तासात अभंगावर किती बोला हे बघत जा. हे वारकरी संप्रदायामध्ये फार मोठं महत्त्वाचं आहे. तसं इथं महाराज मी काय सांगत होतो, नामधरा कंठी विठोबाच्या अंगठीपासून बाजूला गेलो आणि तुम्ही आता आपण जोग महाराज संस्थेचे विद्यार्थी आहेत म्हणून मला हा शब्द सांगितल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. आमच्या बुवाने तर एवढं सांगायचं, गुलेबाने बुवा म्हणायचे वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकारानं सोनं नाही घालायचं, फक्त शेवटपर्यंत चारित्र्याला डाग पडू द्यायचा नाही, हे सोन्यासारखं जीवन आहे. बाकीचं काय, तुमची गाडी निघून गेली ना, गाडी निघून गेल्यानंतर नाही दर्शन झालं तर लोकांनी कमीत कमी ते टायरचे वन पडलेत ना त्याची मातीसुद्धा कपडाला लावावी. एवढं चारित्र्य संपन्न जीवन आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी जगावं. काही उपयोग नाही. तुम्हाला सांगतो किती समाज जवळ येतो पण शेवटपर्यंत समाजाचा विश्वासघात करू नका. विश्वासघात केला, तुम्हाला जरा त्याच्या पुढचं बोलतो, महत्त्वाची गोष्ट आहे, एसटीत चढलेला मनुष्य खाली उतरू शकतो आणि मनात आलं तर पुन्हा एसटीमध्ये चढू शकतो, पण समाजाच्या मनातून जर एकदा महाराज उतरला तर पुन्हा मनात बसू शकत नाही. तुमचं काय मत आहे बोला? समाजाच्या मनातून जर एकदा उतरला ना पुन्हा समाजाच्या मनात आपण बसू शकत नाही. मला काय म्हणायचं आहे, समाजानं तुम्हाला आशीर्वाद नका देऊ द्या पण शेवटपर्यंत शाप देऊन असं तरी जीवन जागा. विठाला 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 विठाला. काय करा, देवाचं नामस्मरण काही वेळा उघड करा आणि काही वेळा मनात ते मनात करा. एक प्रमाणे बघा तुकोबराचे, नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा, जेथे तेथे तुम्ही जिथं असाल तिथं देवाचं नामस्मरण तुम्ही त्या ठिकाणी करा. एक मग कोणी करा, कोणीही करा. कोणी करा म्हणजे कोणी करा, या रे लहान थोर, या ते भलं त्या नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणासे, किंवा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार, बाळे नारी नर आदी करुनी वेशाही. कोणाही कोणी देवाचं नामस्मरण करा. कुठे करा? ठाईचं बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. मग महाराजांनी विचारलं मग कोणत्या वेळेला करा? काळ वेळ नाम उच्चारिता दोन्ही पक्ष पाही उद्धरते. आता महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यामध्ये शुद्ध भाषा कोणत्या जिल्ह्याची? गीते महाराज हां पुणे जिल्ह्याची, बरोबर आहे ना. आता तुम्ही तिकडून येऊन आमच्यावर आक्रमण करायचा धंदा आहे का नाही? मला सांगा बरं. म्हणा की 5-10 मिनटं सोलापूरची, काय बिघडते का? आम्ही सोलापूरचे ना. तुम्हाला सांगू का, आमची MH13 गाडी आहे, म्हणजे सोलापूरचं पासिंग कसे आहे MH13 आहे. आमची MH13 गाडी जरी बघितली तरी RTO पोलीस गाडी अडवण्याच्या भानगडीत पडत नाही का? पिसाळ्याच्या नादी लागाव कोणी म्हणून लागत. तुम्हाला सांगू का, आता मुद्दा एक महत्त्वाचा आहे. भाषा पुणे जिल्ह्याची शुद्ध आहे, पण आमच्या पंढरपूरची भाषा सांगतो. आमच्या जगद्गुरू तुकोबराला एक जणाने विचारलं, महाराज आम्ही देवाचं नामस्मरण उभा राहून करू का? तुकोबरा म्हणले करा ना. दुसरा आला, तो म्हणला महाराज देवाचं नामस्मरण आम्ही बसून मांडी घालून करू का? तुकोबरा म्हणले करा ना. तिसरा आला आणि तो म्हणला महाराज, आता सोलापूरची शुद्ध भाषा बघा, तो म्हणला महाराज देवाचं नामस्मरण आम्ही लवंडून करू का? आमची सोलापूरची भाषा आहे. पण त्याला तुकोबराची भाषा सांगतो, निजल्याने गाता उभा नारायण, बैसल्या कीर्तन करिता डोले. बुवा म्हणायचे आग्नीवर पाय मुद्दाम पडू द्या अथवा चुकून पडू द्या, चटका बसल्याशिवाय राहत नाही. तसं देवाचं नामस्मरण तुम्ही कसंही करा, 100% त्याचा परिणाम झाल्याशिवाय
राहत नाही. एकदा उघड करा आणि काही वेळा मनात ती मनात करा. ज्ञान देवा मौन जपमाळा अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा. कुठे बाबा आता एक पद्धत निघाली. कोणती? ती एक छोटीशी माळ असते बघा, आणि ती छोटीशी माळ घ्यायची आणि लोक एकमेकाबरोबर बोलायला लागले की ती माळ अशी जपायची. बोला की अशी जपायची. कशी जपायची? लोकाला दिसल अशी जपायची, आहे की नाही? कशी? अशी दिसली पाहिजे. तुम्हाला सांगतो, आमच्या बुवानी म्हणायचं, आता तुम्ही जर माझ्याबरोबर महाराज बोलत असाल आणि मी जर माळ जपत तुम्हाला जर बोलत असेल तर बुवानी म्हणायचं भर पावसाळ्यात मोठ धरल्यासारखा धंदा आहे म्हणायची. ती आहे की नाही? बुवांना ते पटत नव्हतं. बुवानी म्हणायचं जप नामस्मरण करायचं आहे ना, हे कोणाला कळलं नाही पाहिजे. पेरणी करताना बीज हे झाकलं पाहिजे, ते उघडं ठेवलं नाही पाहिजे. ते जर उघडं ठेवलं तर पाखरं खाऊन गेल्याशिवाय राहत नाही. तसं तुम्ही नामस्मरण करता हे जर जगाला दाखवलं ना तर त्या पुण्याचा क्षय झाल्याशिवाय राहत नाही. मग काय करा, काही वेळा उघड नामस्मरण करा. भजन करत असताना उघडच करावं लागेल, बरोबर आहे ना? तसं महाराज म्हणतात काही वेळा उघड नामस्मरण करायचं आणि काही वेळा मनात ती मनात करायचं. नामधरा कंठी विठोबाचे. वि म्हणजे विधाता ब्रह्मदेव, ठ म्हणजे नीलकंठ, ल म्हणजे लक्ष्मीकांत. ब्रह्म विष्णू आणि महेश याच्यापासून ज्याची निर्मिती झाली त्याचं नाव त्या ठिकाणी विठ्ठल आहे. मग नामधरा कंठे विठोबाचे. मग महाराज आम्हाला सांगा ना, आम्ही त्या देवाचं नामस्मरण केलं तर फायदा काय होईल? तयाच्या चिंतने निरसेल संकट. चिंतने निर्शेला संकट. तयाच्या चिंतने निर्शेला संकट. म्हणा रे, म्हणा म्हणा. तराल दुर्गट भव सिंधू. तराल दुर्गट भव सिंधू. भव सिंधू भव सिंधू. तयाच्या चिंतने निर्शेला संकट. तयाच्या चिंतने निर्शेला संकट. कराल दुर्गट भव सिंधू भव सिंधू. तयाच्या निर्शेला संकट. तराल दुर्गट भव सिंधू. तराल दुर्गट भव सिंधू. दुर्गट तराल दुर्गट
तयाच्या चिंतने निरसेल संकट. मग काय करायचं? आपण काय करा, चिंता करू नका, आपण चिंतन करा. चिंता करण्याच्या ऐवजी आपण जर चिंतन केलं तर आपली चिंता करणारा भगवंत 28 युगापासून त्या ठिकाणी विठेवर उभा आहे. आता सर्व बसलेल्या मंडळीला मी विचारतो, आज काय पदार्थ होता? गोड हां, रस होता, बरोबर ना? आंबे कसे डझन आहेत आपल्याला माहिती आहेत का? बोला की, बोला की, माहिती संदीप महाराज कसे डझन आहेत माहिती का? बरं, आता हे 2-3 दिवस झालेत, त्याच्यामध्ये जिलेबी कशी किलो आहे माहिती का वारकऱ्याला? माहिती का सांगा की. लाडू कसे किलो आहेत आपल्याला माहिती का? आपल्याला काय किलो कसं माहिती नाही, फक्त पुंडली आपल्याला एवढं माहिती आहे. आणि तुम्हाला बोलू का, आपण वारकरी संप्रदाय ते श्रीमंत लोक आहेत. आपल्याकडं तुम्ही अजूनही बघा, जो निष्ठावंत वारकरी ना, त्या वारकऱ्याकडं रोग येत नाही बघा. तुम्ही शुगर येत नाही, BP येत नाही, काही येत नाही. रोगाला सुद्धा माहिती ज्याच्याकडे व्यवस्था होती त्याच्याकडेच आपण जाऊ. मरायला आपल्याकडे कशाला येणार आहे ते मला सांगा ना. ते कोणाकडे जाणार? ज्याच्याकडे व्यवस्था होती. आपल्याकडे जास्तीत जास्त आजार आला, सर्द, पडसे, खोकला, 50 रुपयामध्ये संपलं, असा आजार आपल्याकडे येणार. पण मोठे आजार आपल्याकडे येत नाहीत. तुम्हाला 3 गोष्टी आहेत, आदरणीय तात्या सांगत असतात. आपण जर पडल्याबरोबर जर आपल्याला झोप लागत असेल आणि उठल्याबरोबर बाहेर दिशेला जाण्याची इच्छा होत असेल आणि अन्न दिसल्यानंतर खाण्याची इच्छा होत असेल तर त्याच्यात का भाग्यवान दुसरा कोणी नाही आहे की नाही? त्याच्यात का भाग्यवान दुसरा कोणी नाही. आता त्याच्यापुढे बोलतो तुम्हाला. आपल्याला जर वारकरी तर एवढे अधिकारानं मोठे आहेत की अंतरून टाकायचं नंतर अंग टाकायचं असं नाही, बसल्या बसल्या झोपायचं नंतर खाली पडायचं, इतकं वारकरी भाग्यवान आहे. म्हणून तुम्हाला पुढे सांगेन, पडल्याबरोबर जर तुम्हाला झोप लागत असेल ना तर तुमच्या इतका भाग्यवान दुसरा कोणी नाही. आणि कीर्तनात जर झोप येत असेल तर तुमच्या इतका पापी दुसरा कोणी नाही तुम्हाला, आहे का नाही? हे सुद्धा आपण महत्त्वाचं आहे. तसं महाराज म्हणतात चिंतन करायचं. पण कोणाचं चिंतन करायचं? आपण एकच काम करायचं. जगन्नाथांनाचा एक शब्द मला येतो आहे. अण्णा म्हणायचे, चिंतन करायचं कुठपर्यंत? चिंतन करायचं तिथपर्यंत जोपर्यंत शरीर चितेमध्ये जात नाही तिथपर्यंत. विठ्ठला विठ्ठला काय हे वारकरी संप्रदाय ते किती महत्त्वाचे लोक होते, पण आयुष्य मात्र त्या ठिकाणी कमी मिळालं. कुठे बाबा मी बोलून जाईल. वारकरी संप्रदायामध्ये जोपर्यंत आवाज चालतो आहे ना तोपर्यंत गायकाला किंमत आहे. जोपर्यंत मृदंगाचार्याचा हात चालू आहे तोपर्यंत समाज विचारतो आहे. आणि जोपर्यंत कीर्तनकाराला बोलता येते तोपर्यंत समाज विचारतो. तुम्ही असं कधी समजत जाऊ नका, लोक लय पाया पडतात म्हणजे लय भाविक आहेत. तुम्हाला सांगतो, निवड डुप्लिकेट पण आहे. तुम्ही मला देवा बोला, तुम्ही बोला कुठे बाबा गीते महाराज तुम्ही सांगा, जगन्नाथ अण्णा पवार यांचा कॅन्सरनं आवाज गेला, किती लोक भेटायला गेले? मी बोलतो ते चुकीचं आहे? अजिबात भेटायला लोक गेले. शेवटच्या वेळेला अण्णा कागद घ्यायचे आणि त्याच्यावर लिहायचे की मला ज्यावेळेला बोलता येत होतं, कीर्तन करत होतं त्यावेळेला लाखो समाज माझ्याकडे तारीख घ्यायचा यायचा. पण आता मात्र माझं याचा अर्थ समाज उगवत्या सूर्याला नमस्कार करतो, मावळ त्याला करत नाही. ही आपण गोष्ट लक्षात ठेवायची. पण आपणही लक्षात ठेवायचं की आपलं जोपर्यंत व्यवस्थित संधी आहे ना तोपर्यंत त्याचं सोनं करून घ्यायचं. विठाला विठाला तयाच्या चिंतने, चिंतन हा शब्द आला. एक शब्द मला आठवतो बघा, वारकरी संप्रदायाचा कीर्तनकार जेवढं जेवढं चिंतन करेल तेवढं त्याचा परिणाम 100% होतो. आमच्या बुवांनी म्हणायचं, काय म्हणायचं की विद्यार्थी अवस्था शेवटपर्यंत माणसाची संपू नये. ज्याच्याकडून जे घेता येतं ना ते 100% आपण दररोज त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. एखादा कीर्तनकार असेल त्याने काय दृष्टांत सांगितला, कोणता सिद्धांत मांडला, दररोज नाविन्यपूर्ण कीर्तन आपल्याला ऐकायला काय हरकत आहे? एक गोष्ट लक्षात ठेवायची, नवीन नवीन ऐकलं पाहिजे, नवीन नवीन श्लोक आपल्याला त्या ठिकाणी पाठांतर झाले पाहिजे, नवीन नवीन आपण त्या ठिकाणी मनन चिंतन त्या ठिकाणी केलं पाहिजे. जेवढं जेवढं आपण करेल, पण आपण याच्यामध्ये एक गोष्ट करायची, आपण त्याचं चिंतन केलं की 100% तो भगवान परमात्मा आपल्याकडे येतो. एकच संक्षिप्त उदाहरण देतो. जेवढा कौरव पांडवाचं युद्ध चालू झालं आणि त्या ठिकाणी कौरवाचं सैनिक मरू लागलं पण पांडवाचं सैनिक मरत नाही, त्यावेळा दुर्योधन भीष्माचार्याच्या जवळ गेला आणि गेल्यानंतर भीष्माचार्यानं सांगितलं, पितामह तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आपलं सैनिक मरत आहे तिकडचं सैनिक मरत नाही, याचा अर्थ तुम्ही शरीरानं आमच्याकडे आहेत पण मनानं मात्र तुम्ही पांडवाकडे आहेत. त्यावेळा त्यांनी त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली की मी निष्पांडवी पृथ्वी करील. कोणाची प्रतिज्ञा आहे? भीष्माचार्याची. सामान्य व्यक्तीची प्रतिज्ञा नव्हती, ती भीष्माचार्याची प्रतिज्ञा होती. हे ज्यावेळेला कळालं, आता अर्जुन त्या ठिकाणी झोपलेला पाहिला आणि पाहिल्यानंतर त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा गेले आणि गेल्यानंतर अर्जुनाला उठवलं. म्हणले अर्जुना उठ. उठ म्हटल्यानंतर उठलं आणि उठल्यानंतर त्यांना विचारलं, का भीष्माचार्यानं प्रतिज्ञा केलेली तुला माहिती नाही का?
अर्जुनाला सांगितलं माहिती ना. आणि म्हणले मग निवडणुकीच्या वेळा उमेदवार कुठं झोपत असतो का, सांगा ना. मग ते म्हणले काय झालं, तुम्हाला जर माहिती असेल की भीष्माचार्यानं प्रतिज्ञा केली मग तुम्ही झोपलात कसा. इथं शेवटचा मुद्दा फक्त लक्षात घ्यायचा. अर्जुनानं सांगितलं आमची चिंता करणारा तो जागा असलाच ना, आम्ही झोपलो काय आणि घोरलो काय. याचा अर्थ असा आहे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात, या प्रकारानं तयाच्या चिंतने निरसेल संकट. याच्याकरता तुळशीदास महाराज नामदास आपले नामदेवरायचे वंशज, त्यांचं एक आवडतं उदाहरण देतो. वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार सर्व संतांनी केला, पण त्याच्यात नामदेवरायांनी मात्र घुमानपर्यंत पंजाबपर्यंत वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला. आणि तिथं गेल्यानंतर दिल्लीमध्ये जेवढा नामदेवराय गेले आणि गेल्यानंतर तिथं भगवंताचं नामस्मरण चालू केलं. मग एक एक जे काही व्यक्ती होत्या परजातीच्या ते नामदेवरायाजवळ यायच्या, दाढी वगैरे काढायच्या, कपडाला गंध लावायचा, गळ्यामध्ये शुद्ध तुळशीची माळ घालायची. तिथल्या असणाऱ्या राजानं बादशाहाने विचार केला की काही कालावधीपर्यंत नामदेवराय जर राहिले तर या ठिकाणी सगळे लोक तिकडं जातील. मग त्याच्यापेक्षा काय करावं, नामदेवरायावर संकट आणावं. कोणतं संकट, नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये गाय आणून उभा केली आणि त्यांना सांगितलं ही कीर्तनामध्ये मी गाय कापतो, तुम्ही किती दिवसानं जिवंत करणार एवढं सांगा. संकटच नाही हे मोठं. त्याने सांगितलं 3 दिवसानंतर मी गाय जिवंत करतो. गाय कापली. नामदेवराय धाय मोकळून रडू लागले, देवाचा आठव करू लागले. देवाला सांगितलं देवा मी सर्व सोडलं, तुमच्याकडं आलो, तुमचं नामस्मरण मी करतो आहे आणि गाय जिवंत तुम्ही का करत नाही. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3ऱ्या दिवसाचे शेवटचे क्षण जवळ आले आणि आल्यानंतर भगवंत आले आणि गाय जिवंत केली. तयाच्या चिंतने निरसेल संकट. गाय जिवंत केली पण नामदेवराय रागावलेले होते. नामदेवरायाने देवाकडे पाहिलं, देवाला सांगितलं देवा अगोदर यायला आणि गाय जिवंत करायला तुला काय झालं हे फक्त सांग. तर आमच्या मुक्ताईनं गोड अभंग दिला. आणि जरा जागेत का झोपलेले बघतो मी तुम्ही. जर मुक्ताई त्या ठिकाणी म्हणते जर एखादा व्यक्ती अग्नी झाला तर आपण रॉकेल व्हावं. बोला की मग होय, नाही तर नाही म्हणा की मग काय व्हावं. महाराज त्या ठिकाणी म्हणतात तो जर अग्नी झाला तर विश्वरागे झाले वन्य संती सुखे व्हावे पाणी. तो जर अग्नी झाला तर आपण पाणी व्हावं. देवानं असे हात जोडले. म्हणले नामदेवराय काय म्हणता तुम्ही. तर ते म्हणले तुम्हाला अगोदर यायला आणि गाय जिवंत करायला काय झालं होतं. त्याने सांगितलं तुम्ही एकदा बोललेली, हे गात्यातलं नाही बरं का, हे मात्यातले पुढचं. त्याने सांगितलं तुम्ही जे बोलले ना त्याची कॅसेट एकदा टाकून बघा डबल. म्हणले काय झालं. तुम्ही बादशाला जर म्हणले असते गाय कापल्याबरोबर जिवंत करतो, मी केली असते. तुम्ही किती दिवस सांगितले, 3 दिवस सांगितले. त्याच्यामुळं 3.25 दिवस दिल्लीच्या शिवर येऊन मुक्काम केला आणि तुमचा शब्द खरा करण्याकरता आत्ता दिल्लीत प्रवेश केला. याचा अर्थ असा आहे तयाच्या चिंतने निरसेल संकट. इथपर्यंत आलं. आता महाराज म्हणतात तराल दुर्घट भवसिंधू, भवसागरामधून तराल, भवसिंधू, भवसागर, भव नदी, याच्यामधून तरुण जातो कोण. भूतकाळामध्ये तरला, वर्तमान काळामध्ये तरतोय, भविष्य काळामध्ये तरत राहिलं. तरले तरते हा भरवसा, नामधारकाचा ठसा. ज्याने ज्याने देवाचं नामस्मरण केलं ते त्या ठिकाणी तरुण गेले. भवसागर तरता कार्य करीतसा चिंता, पैल उभा दाता कटेकर ठेवण्या, त्याचे पायी घाला मिठी मोलने गे जगजेटे, भावा एकासाठी खांदावा हे आपुला. मग काय करा, त्याच्या चरणाच्या जवळ गेलं की भगवंत त्या ठिकाणी तारून नेल्याशिवाय राहत नाही. मग तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू विढोबार कुमार. रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. बोला वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कुमाई, विठोबा रखुमाई, पुंडरी वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कुमाई, विठोबा रखुमाई, गोपाल कुमाई, गोपाल कुमाई, विठोबा रखुमाई.
तयाच्या चिंतनी निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू भवसागरामधून भवनदीमधून आपण मराठवाड्यातील मंडळी आहेत म्हणून हे उदाहरण देतो. मराठवाड्यामध्ये रामायण बुवा म्हणायचे रामायणाचं उभं पीक आहे. किती शब्द महत्त्वाचा आहे. उभं पीक कशामुळे म्हणायचं माहिती आहे का? ज्याला सांगता येतं ते सांगतो आणि ज्याला सांगता येत नाही ते बी सांगतो. बोला की याला उभं पीक म्हणायचं. आता तर फार मोठं दुर्दैव झालं आहे. आता तुम्ही देवा कुठे बाबा ही सर्व मंडळी आहेत. भागवत करत असताना त्याची संहिता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भागवतकारांना भागवत करू नये हे लक्षात घ्या. आपण जर संहिताच वाचन त्या ठिकाणी जर त्याचं झालं नसेल, आपण संहिता घेतली नसेल तर काय आपण लोकांना भागवत सांगणार आहे? मला सांगा ना. ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. पण आपण काय करतो, याची कथा ऐकली त्याची कथा ऐकली, फक्त बोलता आलं आणि रंगीत कपडे एकदा भागवतात घातले आले. तुमच्या बी येते का नाही लक्षात द्या सोडून. आहे की नाही? असं करता आलं की आपल्याला मात्र भागवतकार त्या ठिकाणी माणसाला आवडतो. ह्या दुर्दैवाच्या गोष्टीत मी भागवत कथा ऐकली. मी नाव सांगतो कीर्तनामध्ये आत्ता. त्या व्यक्तीची भागवत कथा आणि रामकथा अशी मला गोड वाटली तुम्हाला सांगतो. मी एवढ्या जणाच्या कथा ऐकल्या परंतु त्यांची कथा ऐकल्यानंतर मला समाधान झालं. त्यांचं नाव आहे विकासानंद महाराज मिसाळ म्हणून. ऐकू नये? विकासानंद महाराज मिसाळ. एवढी हां हांडे महाराज आहेत की आमचे नगरचे आहेत. एवढं गोड तुम्हाला सांगतो, एकदम मार्मिक. आणि ते चिंतन मांडत असताना भागवतातलं सुद्धा चिंतन आणि रामायणामधलं चिंतन, एवढं मार्मिक चिंतन. तुम्ही जर यूट्यूबला ती कथा ऐका, तुम्ही कधी ऐकायची असेल तर पूर्ण कथा ऐकली ना, मग रामायणाचार्य आणि भागवताचार्य बरोबर बोलतोय का नाही हे तुमच्या पटदिशी लक्षात येईल. हे लक्षात घ्यायचं. इथं मुद्दा काय झाला, महाराज त्या ठिकाणी म्हणतात जे ते दुसऱ्या प्रमाणामध्ये तयाच्या चिंतनी निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू भवसागर भवनदी याचं एक उदाहरण देतो. वेळेमध्ये म्हणजे वेळेमध्ये कीर्तनाची मी सांगता करतो. प्रभू रामचंद्राला वनवास किती वर्षाचा होता? बोलत राहा. 14 वर्षाचा. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले. मध्यंतरी एक नदी आडवी आली, तिचं नाव होतं शरयू. बरोबर आहे ना? शरयू नदी आडवी आली आणि आल्यानंतर आता पलीकडं तर आपल्याला जायचं आहे. काय झालं? चुकलं का मला वाटलं चुकलं का काय? मग ती शरयू नदीमध्ये आडवी आली आणि मध्ये आडवी आल्यानंतर आता पलीकडं तर जायचं आहे. मग कसं करावं लागेल? मग त्याने लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा इथं नाव दिसते पण नावाडे दिसत नाही. मग बघ ना इकडं तिकडं. तर तिथं एका झाडाखाली एक व्यक्ती झोपलेली पाहिजे होती. त्याचं नाव केवट किंवा गुहक म्हणा, काय असेल ते. तो केवट तिथं झोपलेला होता. त्याला उठवलं. हे नाव कोणाचे? ती म्हणला माझीच आहे. मग असं करा ना, आम्हाला पलीकडे जायचे, तुम्ही घेऊन जाता का? हे मोरारी बापूच्या रामायणामध्ये थोडंसं विस्तृत चिंतन आलेले. त्याने सांगितलं कोणाकोणाला न्यायचं आहे? ती म्हणलं माझं नाव लक्ष्मण, माझा बंधू राम आणि माझी वहिनी सीता, आम्हाला तिघाला पलीकडे न्यायचं आहे. तो आईकडे गेला. आईला जाऊन विचारला, आई राम लक्ष्मण सीता या तिघाला नावेत बसून पलीकडे न्यायचं आहे, नेऊ का? आईनं सांगितलं सीतेला ने, लक्ष्मणाला ने, पण त्या रामाच्या नादी लागू नकोस. बोला की. असं म्हटल्यानंतर तो तिथं आला आणि त्याने सांगितलं लक्ष्मणा तुला नेतो, सीतेला नेतो, पण रामाला नेणार नाही. यानं विचारलं का नेणार नाही? ती मला आईला विचारून येतो. पुन्हा आईला विचारायला गेला आणि आईला विचारलं आई का न्यायचं नाही गं? ती म्हणे तुला माहिती नाही, त्या प्रभू रामचंद्राच्या चरणाचा स्पर्श झाला की दगडाची बाई म्हणू नका, 50% आरक्षण आहे त्यांना. मलाई मध्ये घालताना तुम्ही मध्ये जाताल. त्यांना काय स्त्रिया म्हणा, आहे की नाही? ते आता मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहेत, त्याच्यामुळं काही म्हणायचं नाही आपण, आहे की नाही? म्हणजे परिणाम असा होतो, त्याची स्त्री होती, शिळा होती मनुष्य झाली, ज्याचे चरणाची चाली. या प्रकारानं मग ती म्हणली न्यायचं नाही म्हटल्यानंतर म्हणले मग पर्याय नाही का? आहे ना पर्याय. कोणता पर्याय? प्रभू रामचंद्राला काठवटीमध्ये उभा करा. हे जुनं उदाहरण आहे. काठवटीमध्ये म्हणजे ती चांदीची असते काठवट. हां लाकडाची का? म्हणजे म्हणलं तुम्ही जागेत का नाही मला एकदा बघू द्या म्हणलं. ती लाकडाची काठवट असते आणि त्या काठवटीला 2 कान असतात, आहे का नाही आजी? काठवटीला किती कान असतात? 2 कान असतात, आहे की नाही? आता ती काठवटीची जागा परातीनं घेतली, आहे की नाही? त्याच्यामुळं त्या परातीला कान आहे का देवा? परातीला कान नाही आणि तुम्हाला स्वयंपाकाचा ताण नाही, आहे की नाही? काय ताण आहे मला सांगा ना. ती काठवट जी होती ना लाकडाची होती. प्रभू रामचंद्राला सांगितलं तुम्हाला एकच पर्याय, तुम्ही त्या काठवटीमध्ये उभा राहा आणि उभं राहिल्यानंतर तुमचे चरण मला स्वच्छ करू द्या. बरोबर आहे ना? मग इथं शंका येईल की अस्वच्छ होते का, अपवित्र होते का, हे घ्यायचं नाही. उदाहरण फक्त मर्यादित कामापुरतं घ्यायचं. प्रभू रामचंद्राला तिथं नावेमध्ये उभा केलं, चरण स्वच्छ केले. नावेमध्ये बसत असताना त्यांनी सांगितलं मी आडवा झोपतो, माझ्या शरीरावर पाय द्या, नंतर तुम्ही नावेमध्ये बसा. प्रभू रामचंद्राला नावेत बसवलं. आता इथं मुद्दा घ्यायचा. प्रभू रामचंद्राची नाव पलीकडे नेली, पलीकडून पुन्हा अलीकडे आली, अलीकडून पुन्हा पलीकडे नेली, पलीकडून पुन्हा अलीकडे आली. बराच कालावधी निघून गेला आणि गेल्यानंतर त्या केवटाला विचारलं ए बाबा अरे उतरू दे की आम्हाला. तो केवटानं सांगितलं देवा तुम्हाला वनवास किती वर्षाचा आहे?
ते म्हणले 14 वर्षाचा. मग 14 वर्षाचा वनवास असेल तर कुठेतरी वेळ घालवायची, बसाना गपचिप 2-3 वर्ष. हा शब्द तिथला नाही. पण एक गोष्ट सांगतो, देवानं विचारलं मला या ठिकाणी नावेतून का उतरू देऊ वाटत नाही. काय गोड शब्द आहे. त्याने सांगितलं देवा आता चंद्रभागेमध्ये जर गेलात तर त्या ठिकाणी नावाडी समोर असतो, आपण अलीकडे बसलेला असतो. मग नावाड्याचं आपल्याला मुख दिसतं ना समोर, किंवा नावाडी आपल्याकडे पाहत असतो. या नावाड्यानं प्रभू रामचंद्राच्या मुखाकडे पाहिलं आणि गोड उदाहरण दिलं, देवा आत्तापर्यंत या दृष्टीनं नासके आणि कुचके विषय पाहिले, पण आता मात्र तुझ्याकडं पाहिलं, बाकीचं काही पाहावंच वाटत नाही म्हणून तुला थांब म्हणतोय. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळे याचे भोक, नवजे माझ्या देखिला देखिला माये, देवांचा देव फिटला संदेह निमाले दुजे पण. या प्रकारानं देवा तुला पाहू वाटतं. ते म्हणले नाही आता मला उतर द्या. आता प्रभू रामचंद्र खाली उतरले आणि उतरल्याबरोबर प्रभू रामचंद्राने सीतेला सांगितलं, सीते काहीतरी त्या ठिकाणी खुणवलं, काहीतरी मोबदला दे म्हटल्यानंतर बोटातली अंगठी काढली आणि ज्या वेळेला त्या केवटाला देणार, इथं मुद्दा दुसऱ्या प्रमाणात संपतोय, देणार त्यावेळेला केवटानं सांगितलं एका धंद्यातल्या लोकांनी एकमेकाकडून मोबदला घ्यायचा नसतो, फक्त आम्हाला सोडून. बोला की महाराज त्या ठिकाणी म्हणतात नाव्यानं नाव्याकून मोबदला घ्यायचा नाही, धोब्यानं धोब्याकून मोबदला घ्यायचा नाही, सुतारानं सुताराकून मोबदला घ्यायचा नाही. मग तू आणि मी एका धंद्यातलं असल्यामुळं एका धंद्यातल्या लोकांनी एकमेकाकडून मोबदला घ्यायचा नाही. लक्ष्मणानं सांगितलं दादा मगा नेत नाही म्हणलं आणि आता तर मात्र तुझीच बरोबरी करायला लागलं. आता ह्याला समाप्तच करतो. ती मला सांगाय तुझा आणि माझ्या दादाचा धंदा एक कसा. गोड उदाहरण दिलं, फार मोठं मार्मिक आहे. त्याने सांगितलं सामान्य असणाऱ्या नावेमध्ये बसून पलीकडून अलीकडं आणायचं काम मी केलं, पण जन्ममरणाच्या भवसागरामधून तारून येणारा नावाडी जर कोण असेल मात्र माझा प्रभू रामचंद्र आहे. प्रभू रामचंद्र आहे. याच्याकरता असा आहे महाराज म्हणतात तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. भवसागरामधून भवसिंधूमधून तारून येणारा कोण आहे. नामाची या सहस्त्रवरी, नावा या अवधारी, सजोन या संसारी तारो झालो. नावही चांगली असावी लागते, त्याच्याकरता नावाडीही चांगला असावा लागतो. इथं नामस्मरणरूपी नाव आहे. महाराज म्हणतात तारून येणारा भगवान परमात्मा आहे, त्याचं नामस्मरण आहे. म्हणून तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. मग महाराज आम्हाला सांगा ना, हा तर जन्म मिळत नाही, जन्म मिळाला तर त्याचं महत्त्व कळत नाही, मग आम्ही काय करावं लागेल. विठाला 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 जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम. धरे हाती नेम हरणीचे, धरे हाती नेम हरणीचे, तया जाती दाने निर्देल संकट, तया जाती दाने निर्देल संकट. हाची नेम हरणीशी, हाची नेम हरणीशी, तयाच्या चिंताने निर्शेल संकट, तयाच्या चिंताने निर्शेल संकट. जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, दर्याची नेम हरणीची, दर्याची नेम हरणीची. कुळी वाचे स्मरे राम, दर्याची नेम हरणीची, दर्याची नेम हरणीची. जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, किंवा काही गात्यामध्ये स्मराराम. दरे हाचे नियम अहर्निशे. आपल्याला शरीर मिळत नाही, मिळालं तरी त्याचं महत्त्व कळत नाही, कळालं तरी जास्त कालावधीपर्यंत शरीर माणसाचं टिकत नाही. जन्मोनिया कुळी वाचे स्मराराम. जे इंद्रिय ज्या कामाकरता दिले त्याचा उपयोग त्या ठिकाणी करावा. एक सुभाषित आहे बघा, हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा, मुखम पवित्रम यदि नाम घोषम, हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा. त्याचं उत्तर फक्त देतो. हात पवित्र होतात पण कधी टाळी वाजवली तर, पाय पवित्र होतात पण कधी तीर्थयात्रा केली तर, डोळे पवित्र होतात पण देवाला पाहिल्यानंतर,
कान पवित्र होतात, पण देवाचं नामस्मरण श्रवण केलं तर. या प्रकारानं वाचेला त्या ठिकाणी तुकोबरा सांगतात, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. या वाच्यानं त्या देवाचं नामस्मरण करा. मग जन्मोनिया कुडी वाचे स्मरा राम धरी हाचे नियम अहर्निशी. संक्षिप्त उदाहरण देतो. आपल्या लोकांनी आपलं वर्णन करण्यापेक्षा विरोधी लोकांनी आपलं वर्णन करावं आणि 100 वर्ष जगण्यापेक्षा 50च वर्ष जीवन जगायचं, पण स्वाभिमान घाण टाकायचा नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्याच्यातच संक्षिप्त रामायणातच उदाहरण देतो. काय झालं, ज्या वेळेला सीतेला हिरावून आणलं, माणसाचं काय असतं माहिती का, की बऱ्याच वेळेला माणसाच्या आयुष्यात घसरण होते आणि घसरण झाल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो, की महाराज त्या ठिकाणी म्हणतात सगळं होतं, 80,000 पत्न्या होत्या, पण सीतेकडे लक्ष गेलं का नाही. बा म्हणायचे कनक आणि कांता, किती कनक आणि कांता माणसाला बिघडल्याशिवाय राहत नाही. मग इथं काय झालं, आपण जर डॉक्टरकडे गेलं, आपला एक दात हालत असेल तर आपण डॉक्टरला जाऊन सांगतो, साहेब हे दात हालतोय आणि दुखतोय, काढा का, काढा. काढल्यानंतर परिणाम होतो. डॉक्टर सांगतात सगळीकडे जीभ फिरू द्या, फक्त जिथं दात काढला आहे तिथं जीभ जाऊ देऊ. बोला की. मग तर आपण लक्ष करून तिकडे जीभ घालतो. बोला की, आहे की नाही. जीभ फिरून फिरून येते आणि कुठं जाते, तिथं जाते, आहे की नाही. तसं सगळं 31 दात आहेत, पण त्याच्यात समाधान नाही. पण एक दात नाही, याचं समाधान बिघडून गेल्याशिवाय राहत नाही. हे जसं आहे 80,000 पत्न्या होत्या, पण मात्र परिणाम असा झाला सीतामाईकडे लक्ष गेलं आणि तिथं परिणाम असा झाला सीतामाईकडे लक्ष गेलं. मग ज्यावेळेला त्या असणाऱ्या रावणानं मंदोदरीला विचारलं, अहिल्या द्रौपदी तारा सीता मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्य महापातक नाशनम. त्याच्यामध्ये मंदोदरीचं नाव पतिव्रतेच्या यादीत आलं आहे. मग ती म्हणली, तसं तर तुम्ही मला विचारलं नाही पाहिजे होतं, पण तुम्ही आता पतिराज मला विचारले की सीता, मी अनेक वेळा सीतेकडे गेलो पण सीता मला वश होत नाही, मग कशानं वश होईल मला सांगते का तू. तिनं गोड उत्तर दिलं, पतिराज तुम्ही विचारा नाही पाहिजे होतं, पण तुम्ही विचारलं म्हणून मी सांगते. तुम्ही मायावी रूप धारण करून बऱ्याच वेळा सीतेकडे गेलात, कधी कुत्र होऊन गेलात, कधी मांजर होऊन गेलात, काय रूपं धारण करता येतील ती तुम्ही धारण करून गेलात. उद्या फक्त तुम्ही एक काम करा, सीता ही फक्त रामाला वश होणार आहे. मग तुम्ही उद्या काय करा, मायावी प्रभू रामचंद्राचं रूप धारण करा, सीतेजवळ जा, सीता तुम्हाला 100% वश होईल. आता रावणाचे शब्द ऐका. रावणानं सांगितलं, मंदोदरी सगळे रूपं मी धारण करतो, त्यावेळेला माझ्या अंतकरणात काम असतो, पण ज्यावेळेला मी राम होतो त्यावेळेला माझा कामच निघून जातो. म्हणजे हे विरोधकानं केलेलं वर्णन आहे का नाही. याचा अर्थ असा आहे. आणि त्याच्या पुढचं उदाहरण देतो. रामाच्या नावानं दगड तरली. मंदोदरीला कळालं. मंदोदरीने विचार केला, पतिराज तुम्ही एकच काम करा, रामाबरोबर युद्ध करू नका. दगडं जर त्यांचं ऐकत असतील तर उद्या दगडाला जर सांगितलं यांच्याकडे बघा, तर आपला मराठवाडी शब्द आहे, तर ते दगड आपल्याकडे बघतील का नाही, आपल्याला मारतील का नाही. मग काय करा तुम्ही, तर असं करू नका, त्यांच्यावर युद्ध करू नका. पत्नी सांगत होती. पण त्यावेळेला त्यानं सांगितलं, माझ्याकडं सुद्धा ताकद आहे. कशाची. त्या ठिकाणी अशी ताकद आहे की माझ्या योगानं दगडं तरतात. मग 5-6 जण बरोबर नेले आणि समुद्राच्या कडेला गेले. देवा तुम्हाला एक सांगतो, 5-6 जण जे गाडीत बसले असतात ना, ते खास होय म्हणण्याकरताच बसले असतात. बोला की होय किंवा नाही म्हणा. हां, ते मानच हलवण्याकरता खास बसले असतात. होय हे खरं आहे का, हो खरं आहे, ते खरं आहे का, ते खरं आहे. तिथं गेले. त्या ठिकाणी रावणाने एक दगड घेतला, काहीतरी पुटपुटल्यासारखं केलं, तो दगड सोडला. आणि दगड सोडल्याबरोबर ह्या 5-6 जणांनी विचारलं, का रे दगड तरला का. ते म्हणले तरला. आणि चला आता घरी चला म्हटल्यानंतर घरी गेले आणि मंदोदरीला विचारलं, मंदोदरीला ए बघ ह्या 5-6 जणांना विचार दगड तरला का नाही. ते 5-6 जण म्हणले दगड तरला. ते म्हणले आता तुमचं काम झालं, जा आता माझी मी पुढचं बघते. मंदोदरीनं पतिराजाला विचारलं, सांगा दगड कसं काय तरला. ते म्हणला, तू जर कोणाला सांगत नसेल तर मी तुला सांगतो. ते म्हणले सांगा. ते म्हणले, मी काय केलं, हातात दगड घेतला, समुद्राजवळ गेलो आणि त्या दगडाला सांगितलं, अजिबात बुडायचं नाही, तुला रामाची शपथ. म्हणजे हे विरोधकानं केलेलं वर्णन आहे. तुम्हाला सांगतो, जोपर्यंत त्या अंतकरणातला काम जात नाही तोपर्यंत मुखामध्ये राम येत नाही. जन्मुनिया कुडी वाचे स्मरा राम. हे फक्त 2दा काम करा. दरी हाची नियम अहर्निशी. आता आम्हाला ज्यावेळेला संस्थेमधून असेल किंवा फळ परंपरेमध्ये नियम सांगितला जातो, कीर्तनकार कोणताही असू द्या, वारकरी, कीर्तनकार, भजनी कोणती व्यक्ती असू द्या, सकाळी उठला की उठल्याबरोबर गात्यातले 100 अभंग नित्यनेमाला त्यानं वाचलेच पाहिजेत. नित्यनेमामध्ये ज्ञानेश्वरीच्या 100 ओव्या वाचल्या पाहिजेत. गीतेचा 1 अध्याय आणि विष्णू सहस्त्रनाम त्यानं दररोज वाचलं पाहिजे. जेवढं तुम्ही वाचाल तेवढं तुमच्या वाचेत तप निर्माण झाल्याशिवाय
वाचे बरवे कवित्व बरे रसिकत्वे परतत्व स्पर्श जैसा माझिया सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प तया फळाचे महाद्वीप पातले प्रभू. याच्या युगानं कायिक वाचिक मानसिक तप होतं. मग काय करा, झोपताना एकदा देवाचं नामस्मरण करा, उठल्यानंतर करा. अहर्निशी जन्मोनिया कुळी वाचे स्मराराम घरी हाचे नियम अहर्निशी. मग महाराजांनी विचारल्याबरोबर महाराज सांगतात, आता आम्ही त्या देवाचं नामस्मरण केलं तर फायदा काय? महाराज म्हणतात, एका कुळाचा नाही कोटी कुळाचा उद्धार होईल. विठाला 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 तुका म्हणे कोटी कुळी ते पुनीत. तुका म्हणे कोटी कुळी ते कोटी कुळे पुनीत. तुका म्हणे कोटी कुळे पुनीत. भावे गाता गीत विठोबाचे. भावे गाता गीत विठोबाचे. अयाच्या चिंतने निरतेला संकट. अयाच्या चिंतने निरतेला संकट. भावे गाता गीत विठोबाचे. भावे गाता गीत विठोबाचे. अयाच्या चिंतने निरतेला संकट. तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत. भावे गाता गीत विठोबाचे. तयाच्या चिंतनी निरसेल संगट. महाराज म्हणतात, तराल दुर्गट भवसिंधू. तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत. कधी? भावे गाता गीत विठोबाचे. देवाचं नामस्मरण केलं तरी कोटी कुळाचा उद्धार होतो. आणि महाराज म्हणतात, संत महात्म्याची संगती केली तरी आपल्या कुळाचा उद्धार होतो. आपण काय करा, फक्त देवाचं नामस्मरण केलं की कसा उद्धार होतो. तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत. भावे गाता गीत विठोबाचे. एक मोठे बाबाचा एक आवडता अभंग होता बघा. पुनीत केले विष्णुदासी संगी आपुलिया दोषी. कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाची गाडे. एक 5-50 वेळेला तर मी ते कीर्तन ऐकलं असेल. पण काय असतं माहिती आहे का, महात्म्याच्या मुखातून एखादा शब्द पुन्हा पुन्हा जरी आला तरी मात्र तो त्या ठिकाणी गोड वाटतो. काय असतं, गुलाबजामुन जर पाकात मुरला तर मुरल्यानंतर त्याची चव वेगळी लागते, आहे की नाही. पण बरेच गुलाबजामुन चव गेलेले आहेत. तुमच्या येतं का नाही लक्षात नाही तर जाऊ दे. काय असतं, काही गुलाबजामुनची चव लागते आणि काही गुलाबजामुन मात्र चव गेलेले आहेत. मग आपण काय करावं लागतं, तसं परमार्थातला मनुष्य जसं जशी साधना तपश्चर्या होईल ना तशी तशी त्याच्या चेहऱ्यावर चमक येते. बघा तुम्ही बघा, गोलेबांच्या चेहऱ्याकडून मुखाकडं पाहण्याची ताकद होत नव्हती लोकांची. आणि काय व्हायचं, काही जणाचं वय झालं की त्यांचा चेहरा चमकतो का, साधनेनं. आणि काही जणाच्या चमका निघतात. मग पाठीतून चमक निघ, गुडघ्यातून चमक निघ, आहे की नाही, चमका निघतात का. आयुष्यभर ज्या ज्या काही गोष्टी आपल्याकडून घडलेल्या असतात त्या प्रकारानं आपल्याला भोगावा लागतो. पण वारकरी संप्रदायाच्या संत महात्म्याचं जीवन वेगळे. शेवटचे 2 उदाहरण देतो. तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत. पण कधी? भावे गाता गीत विठोबाचे. पहिल्या प्रमाणामध्ये महाराज सांगतात, नामधरा कंठी विठोबाचे. तिसऱ्या प्रमाणामध्ये जन्मुनी आकुळी वाचे स्मरा राम. आणि शेवटच्या प्रमाणामध्ये भावे गाता गीत विठोबाचे. एकतर तुकोबारांनी विठ्ठलाचं नामस्मरण घ्या म्हणून सांगायचं, नाहीतर रामाचं तरी सांगायचं. हे तुकोबाराचं दुटप्पी बोलणं कसं, एकीकडं सांगतात राम म्हणा, एकीकडं म्हणतात विठ्ठल म्हणा. तर त्याचं गोड उदाहरण देतो. आता आपल्या भागातच देतो. मला सांगतो, परळ येऊन मनुष्य परभणीला निघाला. आता इकडचंच घ्यावं लागेल ना आपल्याला. परळ येऊन मनुष्य परभणीला निघाला. आणि जात असताना एक जणानं काय केलं, आपलं उपरणं होतं ते शिटावर ते तर गंगाखेडला टाकलं आणि एक जणानं टोपी टाकली. टाकल्यानंतर या दोघाच्या अगोदर एक जण आतमध्ये चढला होता, त्यानं एकाचं उपरण टोपी तिसऱ्या शिटावर दिली फेकून. बोला की लागलं दोघाचं भांडण. दोघाचं भांडण लागल्यानंतर तो म्हणायचा हे माझं आहे, तो म्हणायचा माझं आहे. दोघाचं असं भांडण लागलं. आणि भांडण लागल्यानंतर शेवटी काय झालं, पुढे ज्या वेळेला एस टी पुढे निघाले आणि जात असताना लोक बऱ्याच ठिकाणी उतरले. आणि उतरल्यानंतर हे दोघं जे भांडणं करणारे होते ना, एस टीमध्ये मित्रही व्हायला वेळ लागत नाही, शत्रू व्हायला वेळ लागत नाही. ते लगेच तिथं एकत्रित दोघेजण जवळ आले. आणि आल्यानंतर म्हणले, तुमचं गाव कुठलं? म्हणले, माझं गाव उकडी. कुकडी नाही का उकडी? मग तुम्ही उकडीचे का? आम्ही म्हणले, मी नरवाडीचा की. नरवाडी म्हटल्यानंतर ते म्हणले, मग आपण एकाच भागात. तिथून तो परत आला. आल्यानंतर पत्नीला म्हणू लागला, अगं वांगे बटाटे आणायला सांगितले, पण कोणत्या 20 रुपयाचे वांगे आणि कोणत्या 20 रुपयाचे बटाटे तुम्हाला मला सांगितलं नाही. म्हणजे तुमच्या डोक्यात खरोखरच बटाटे घालायला पाहिजे, आहे की नाही. म्हणजे परिस्थिती अशी आहे.
मग ती म्हणली अहो कोणत्याही 20 रुपयाचे वांगे बटाटे आणले असते तर काय बिघडलं. तसं वारकरी संप्रदायामध्ये रामाचं नाव घेतं तरी तेवढंच पुण्य, कृष्णाचं नाव घेतं तरी तेवढंच पुण्य, केशवाचं नाव घेतं तरी तेवढंच पुण्य, आणि माझ्या विठ्ठलाचं नाव घेतं तरी तेवढंच पुण्य. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाची क्षणमात्रे म्हणतो का म्हणे कोटी कोळी ते पुनीत. पण कधी भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतनी निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज माऊली पुंडली गौरदार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज माझे सहकारी मित्र आमचे श्रीहरी कीर्तन हे यूट्यूब चॅनल आहे. आपल्याला पुन्हा कधी जर कीर्तन ऐकावं वाटलं तरी माझ्या सहकारी मित्रानं ह्या मित्रानं मला एवढं प्रसिद्धीला आणलं तुम्हाला सांगतो की ज्यावेळेला माझं कोणत्या गावाला आपलं कीर्तन झालं होतं, हां संबरला कीर्तन झालं होतं, आणि ते संबरचं कीर्तन त्या ठिकाणी झालं आणि महाराष्ट्रामध्ये कमीत कमी ते 10-12 लाख लोकांनी ते कीर्तन बघितलं. एक वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करत असताना जे योग्य आहे ते सर्व समाजापर्यंत जाण्याचं काम आमचं श्रीहरी कीर्तन हे चॅनल त्या ठिकाणी काम करतं. आपण जेवढं त्यांना योगदान देता येईल तेवढं करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत राहावा. आज ज्या ठाकूरबुवा महाराजांच्या या मठामध्ये आपण ही चिंतन सेवा करतो, याच मठामध्ये फार मोठं विभूती परंपरा, याच्यामध्ये आदरणीय आमच्या गोपाळ महाराजांचे वडील भागवत महाराज ही फार मोठी एक विभूती आहे. आणि वारकरी संप्रदायाची त्या परभणी त्या विभागामध्ये, परभणी म्हणण्यापेक्षा तुम्हाला सांगतो अनेक भागामध्ये पलीकडच्या मराठवाड्यामध्ये अनेक भागामध्ये परंपरा टिकवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते त्या ठाकूरबा या परंपरेने केलं. आणि तुम्हाला एक सांगतो, परंपरा ही सर्वात जुनी जर कोणाची असेल, अनेक कीर्तनकार होतील तुमच्या जिल्ह्यामध्ये, पण पहिली परंपरा जर कोणाची असेल तर ती ठाकूरबाची परंपरा आहे. नंतरच्या परंपरा पुण्यात, हे लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला सुद्धा सांगतो, बुडं धर जा, उगाच शेंड्याच्या मागे लागत जाऊ नका तुम्ही. आपण ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता परंपरा आहे पुढे गोपाळ महाराज भागवत महाराजांच्या नंतर तयार झाले, मला वाटते पुढे राम महाराज तयार झाले. आणि तुम्हाला सांगतो, काही जणाला देवानं गायन दिलं, बोलण्याची कला दिली नाही, काही जणाला बोलण्याची कला दिली, गायन दिलं नाही. आता आम्हाला बोलण्याची कलाही दिली नाही, गायनही दिलं नाही, आम्हाला खोटा मारून ठेवला म्हणायचं थोडक्यात. परंतु काही जणाला देवानं नैसर्गिक त्या ठिकाणी संपत्ती दिली, अशा परंपरेला सांभाळण्याचं काम करावं. आमचे नगरे महाराज यांच्या योगानं या ठिकाणी येण्याचा योग मला बऱ्याच दिवसानंतर आला. पाठीमागं गोपाळ महाराजांच्या आत्या त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एकदा मी कीर्तन केलं होतं, आणि या दृष्टीनं पुन्हा एकदा येण्याचा योग. महाराज थोडासा वेळ झाला, तुम्ही फोन पुन्हा उचलला नाही. काय होतं, मी पलीकडे प्लॉटवर गेलो आणि फार मोठ्या महात्म्याची गाठ पडली, आणि मला ते बोलायला लागले, मला असं म्हणता येईना की मला कीर्तन आहे म्हणून त्या दृष्टिकोनातून फेटा माझा दिसायचा मला, परंतु येत आलं नाही. पण एक 15-20 मिनटं वेळ झाला. पण आमची जी परंपरा आहे त्या परंपरेच्या दृष्टिकोनातून असं नाही म्हणणार 2 प्रमाणे यावर्षी सोडवतो, 2 पुढच्या वर्षी. जेवढा अभंग मला सोडवता आला, या अभंगाचा भाव असाच असेल मला माहिती नाही. मोठ्याच्या घरात जाण्याकरता बरेच दरवाजे असतात वाड्याला, कोणत्याही दरवाज्यामधून प्रवेश करता येतो तसं देवा. मी जशी चिंतन सेवा करता आली त्या रीतीने मी करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा ज्ञानोबा, जगद्गुरु तुकोबा, अनंत कोटी ब्रह्मांड भगवान परमात्मा त्यांच्या चरणी मी समर्पित करतो. सर्वांनी विनंती करतो, वारकरी फडकऱ्याच्या नियमानुसार तुकोबारायचं आपण भजन करावं. पण हे वर्ष ज्ञानोबारायांना 750 वर्ष हे जन्म घेऊन, नंतर नामदेवरायाच्या दृष्टिकोनातून 675 वर्ष, आमचे तपोनिधी नारायण महाराज त्यांच्याकरता 375 वर्ष पूर्व. म्हणून त्याच्याकरता सर्वांनी एकदा पहिल्यांदा तुकाराम भजन, श्रीगुरु पुंडलिक महाराज देवकर म्हणून आमचे परंपरा आहे, बापूसाहेब महाराज देवकर, कान्होबा नाना देवकर, तसं त्याच्यामध्ये पुंडलिक महाराज देवकर म्हणून आहेत, त्यांच्या आवाजामध्ये थोडंसं तुकाराम म्हणण्याचा प्रयत्न करतो. मृदंगाचार्यानं मृदंग वडून वाजवा, टाळकऱ्याने टाळ वडून वाजवा, बसलेल्या मंडळीनं टाळी वाजवा, आणि गोड असं भजन. अंतर्गत निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम हे भजन करायचं. तुकाराम तुकाराम तुकाराम, टाळी टाळी वाजवा, टाळी टाळी टाळी. तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव 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 तुकाराम बोला विठ्ठलाने कमर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडरी हरी विठ्ठल ज्ञानदेव विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल हे विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलेले हे पुरे वेडी वाकोडी क्षमा अपराध महाराज तुम्ही चित्त नाही विचारला धिकार मी आपला क्षमा अपराध महाराज तुम्ही चित्त रामने ज्ञानेश्वरा राधा पाया पैकी